पंढरपूरमधील भीमा आणि नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे मे महिन्यामध्येच नीरा नदीला पूर आलाय। चंद्रभागा नदीमधील भक्त पुंडलिक मंदिर आणि संतांच्या समाधी पाण्याखाली गेलेल्या आहेत। इतिहासामध्ये पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये चंद्रभागा नदीवरील मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत। आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। पाहूया। भीमा आणि नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। मागील 4 ते 5 दिवस झालं जोरदार पाऊस या दोन नद्यांच्या खोऱ्यामध्ये सुरू आहे। त्यामुळे नीरा नदीला पूर आलेला आहे, तर भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे। आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चंद्रभागा नदीमधील जी भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे आणि इतर संतांच्या समाध्या आहेत, या पाण्याखाली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे। साधारण जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये अशी परिस्थिती आहे। सध्या पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भीमा नदी दुथडी भरून वाहत असल्याने प्रशासनाने देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। प्रत्येक घाटावर पोलीस आणि नगरपालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। भाविकांनी नदी पात्रामध्ये जाऊ नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।